फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, आज आपण खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाइन बनवणार आहोत आणि बऱ्याच जण बाहीवर डिझाइन जर बनवायची असेल ना तर आपल्याला खूप प्रश्न पडतो की ती छान दिसेल की नाही, छान रेडी होईल का नाही वगैरे सगळंच। आणि खरं तर मी तुम्हाला संपूर्ण बाही डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित ही छानशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। त्याचबरोबर नक्कीच या बाही डिझाइनमुळे आपला ब्लाउज खूप छान दिसेल आणि नक्कीच ब्लाउजमुळे साडी सुद्धा। अशी छानशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। असं चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं आहे, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस, छान असा रेड कलरचा आहे, एवढंच नाही तर सॅटिनचा कपडा आहे आणि खरं तर जी काही सिंपल रेग्युलर आपली मापाची बाही आहे तर ती इथे मी पेपर कटिंग वर करून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे या डिझाईन साठी कुठे कसं किती एक्स्ट्रा घ्यायचं हे तुमच्या सहज लक्षात येईल। तर सिंपल बाही लांबी आहे 5, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल आपण 5.5 इंचाला मार्किंग केली। त्यानंतर बाहीची घडी 8 आणि तयार झाली आहे 7 आणि याची कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच। सो अशा पद्धतीने मापे टाकून रेग्युलर जशी आपण बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने मी इथे बाही कटिंग करून घेतली। आता पुढच्या डिझाईन साठी आपल्याला मध्यभागी ही जी काही बाही आहे तर ती कटिंग करून घ्यायची आहे। सो बघा, फक्त किंचितसं जॉईंट ठेवायचं आहे, बाकी सगळं आपण स्ट्रेट असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता यानंतर काय करायचं आहे, हे पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला जे काही आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीस आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर हा जो काही ब्लाउज पीस आहे तर मी म्हटल्याप्रमाणे छान असा रेड कलरचा आहे, त्याचबरोबर सॅटिनचा कपडा आहे। तर सगळ्यात आधी ही बाही आपल्याला बघा ह्या पद्धतीने इथे ठेवायची आहे, म्हणजे जेवढं शक्य आहे बघा मी ज्या पद्धतीने ती पूर्ण ओपन केलेली आहे त्या पद्धतीने ओपन करून ठेवायची। मध्यभागी बरोबर चौकोन आपला तयार होईल या हिशोबाने आणि कडेने जर कमी जास्त असेल तर ते आपल्याला खरं तर कट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्या पद्धतीने बघा साईडने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात येईल की कुठून मार्किंग करायची आहे, म्हणजे कटिंग कशी करायची आहे। खरं तर यासाठी कडेकडेने आपण एक सिंपल मार्किंग करून घेऊयात। खरं तर सॅटिनचा कपडा असल्यामुळे चॉकची मार्किंग सुद्धा डार्क होत नाहीये, बट जेवढं शक्य आहे तेवढं मी करून घेतलं। त्यानंतर इथे मी पिनच लावून घेते, जेणेकरून कटिंग करताना मला इझी जावं, कारण हा जो काही कपडा आहे तर हा खूप हलतोय, तर तो हल्ल्यावर तिरकं कट होऊ शकतं आणि मग नंतर स्टिच करताना आपल्याला प्रॉब्लेम यायला नको। खरं तर यासाठी किंचितसं कडेने तर मी एक्स्ट्राच मार्जिन ठेवलेलं आहे बघा। आणि त्यानंतर आता आपण हे सुद्धा कट करून सरळ करून घेऊयात, जेणेकरून पुढचं कटिंग करणं आपल्या सहजच लक्षात यावं यासाठी। आणि बघा, मग जे काही आपण पेपर पॅटर्न ठेवलेला आहे तर त्याच्या बरोबर कडेकडेने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। काहीही इथे एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये, मीच किंचितसं ठेवलेलं आहे फक्त। तर स्टिच करताना ते आपण व्यवस्थित करू आणि कॉटनचा कपडा असला की एकदम कट टू कट आपल्याला कट करता येईल, ठीक आहे। त्यानंतर इकडचं साईडचं सुद्धा कट करून आपल्याला हे सेम करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडाफार जो काही तिरका कपडा असेल तर तो स्ट्रेट करायचा। आणि अशा पद्धतीने बघा पेपर पॅटर्न ठेवून ही बाही आपण कट करून घेतली आणि आतली मार्किंग सुद्धा थोडीशी डार्क करून घ्यायची, कारण ती मार्किंग आपल्याला लागणार आहे हे पुढे तर तुमच्या लक्षात येईलच। त्यानंतर आता इथे आपण आतल्या साईडने सुद्धा मार्किंग करायची आहे बघा आणि छोटासा कट मारायचा, म्हणजे हे दोन्ही पॉइंट आपल्याला व्यवस्थित प्रॉपर मॅच करता यावं यासाठी। आणि बाही ह्या पद्धतीने उलटी फोल्ड करून घेतलेली आहे, ठीक आहे। आता जिथून मार्क केलं होतं तिथून आपल्याला इकडच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी एक टिप मारून घ्यायची आहे। सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे। जर का थोडंसं वरखाली असेल तर ते सुद्धा सेम करायचं। इकडनं पण मी एक टिप टाकते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल। आणि किंचितसं बघा एक्स्ट्रा होतं तर ते कट करून मी व्यवस्थित सेट करून घेतलं। आता काय करायचं आहे, आपल्याला हा कोपरा बाहेर काढायचा आहे बघा, स्ट्रेट कानेकोपरे सहित। आणि मग त्यानंतर आपल्याला हे आतमध्ये जसं आपलं गुलाबाचं फूल असतं ना तसं ते सेट करायचं आहे बघा। आणि
ते डायरेक्ट असं सेट होणार नाही व्यवस्थित, त्यासाठी आपल्याला थोडेसे टाके सुद्धा द्यावा लागणार आहे. म्हणजे सुई धाग्याने आपण ते व्यवस्थित पॅक करून घेऊयात. हे ना खरं तर अगदी काळजीपूर्वक करायचं आहे, कारण आपल्याला म्हणजे स्टेप खूप सोपी आहे, नुसतं कट करून सेम करायचं. पण नंतरचा हा जो काही पार्ट आहे तर हा सेट करणं थोडंसं हार्ड आहे. एवढं फक्त आपल्याला इथे काळजीपूर्वक करायचं आहे. त्यानंतर ही बाही तुम्ही डायरेक्टही यूज करू शकतात, बट इथे आपण अस्तर लावणार आहोत, तर त्यासाठी किती अस्तर लागतंय तर त्या मापाने मी इथे अस्तर कट करून घेते. म्हणजे खरं तर आधी अंदाजेच कट करते, त्यानंतर आपण एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात. आणि दोन्ही स्लीव्हसाठी मी सोबतच इथे कटिंग करून घेतलेलं आहे. हे बघा, इथून कट करून सेपरेट करते. खरं तर आता मी तुम्हाला फक्त एक स्लीव्ह करून दाखवते. आणि आता बघा, ही बाही आपण अस्तरवर उलटी ठेवलेली आहे आणि खालच्या साईडने आता आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही. आतल्या जे काही प्लेट्स आहेत त्या आपल्या शिलाईमध्ये दाबल्या जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा, जे काही एक्स्ट्राचं होतं ना तर ते मी इथे कट करून घेते, म्हणजे आपलं अस्तरचं. ठीक आहे. त्यानंतर ही बाही या पद्धतीने व्यवस्थित सरळ करायची आहे, खालच्या साईडला व्यवस्थित सेट करायची आहे. आणि आता आपल्याला वरच्या साईडने इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग खरं तर आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. आणि बघा, मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे खरं तर आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे अस्तर वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली इथे दाबटीप देऊन सुद्धा झालेली आहे. आता यानंतर आपण पुन्हा हे व्यवस्थित सेट करण्याचा प्रयत्न करूयात, कारण की कसं ना, त्याला जोपर्यंत आपण सुई धाग्याने पॅक करत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित सेट सुद्धा होणार नाहीये. त्यामुळे आता मी इथे सुई धाग्याने सगळ्यात आधी पॅक करून घेते आणि मग आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडणं सुद्धा इझी जाईल. तर हे जोडताना थोडासा मॅचिंग धागा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे रेड कलरचाच, आणि डबल फोल्ड करून घेतला फक्त तरी चालेल. 4 पदरी इथे करण्याची खरं तर आपल्याला तशी गरज इथे नाहीये, तर मी फक्त डबल फोल्ड धागा इथे ओवून घेते सुईमध्ये. आणि सगळ्यात आधी ना आपण त्या जे काही लेयर्स आहेत गुलाबाच्या फुलाच्या ते व्यवस्थित सेट करून एक एक शिलाई इथे टाकून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. हे बघा, सगळ्यात आधी मध्यभागी एक टाकलेली आहे. त्यानंतर प्लेट्स आपल्याला थोड्याशा एकमेकाला जोडत जोडत छोटे छोटे टाके टाकायचे आहे, म्हणजे ते दिसायला तर नको पण ते व्यवस्थित सेट सुद्धा झालं पाहिजे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की ते व्यवस्थित आपण बघा अशा पद्धतीने ते फक्त एकमेकाला थोडंसं सुईने पॅक करतोय, म्हणजे ते तिथे व्यवस्थित सेट होतील आणि ते हलायला नको खरं तर यासाठी. आणि एवढंच नाही तर इथे सेंटरला आपण एखादं गोल्डन बटन, एखादं मोती लावू शकतो. आणि खरं तर नाही लावलं तरी सुद्धा चालेल, पण मला असं वाटतं की एक लावून बघूयात कसं दिसतं कसं नाही, आणि त्यावर मग तुम्ही ठरवू शकतात की लावायचं आहे की नाही. सो छोटंसं मी इथे गोल्डन बटन लावून घेतलेलं आहे, तर ते थोडंसं व्यवस्थित सरळ सेट करून घ्यायचं आहे. नाहीतर जर ते आतमध्ये खेचलं गेलं ना तर खूप आतमध्ये जातं आणि मग गुलाबाच्या फुलाचं जे काही लुक आहे ना खरं तर तेच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. आणि मग मी इथे व्यवस्थित ते लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आतल्या साईडने आता आपण गाठ टाकून घेऊयात आणि एक्स्ट्राचं कट करून घेतलं. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने खरं तर आपण व्यवस्थित हे मध्ये मोती लावून त्या जे काही आपले लेयर्स होत्या गुलाबाच्या पाकळ्या तर त्या व्यवस्थित सेट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे. आणि एवढंच नाही तर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. त्याचबरोबर आपल्या ह्या ज्या काही गुलाबाच्या पाकळ्या आपण सेट केलेल्या आहेत तर त्या ओढल्या जाणार नाही आणि त्याचं लुक बिघडणार नाही, तर याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा, मग ह्या पद्धतीने आता एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊयात, जेणेकरून परफेक्ट मापाची स्लीव्ज आपली इथे रेडी होईल. हे बघा, अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे ह्या सगळ्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहे, म्हणजे परफेक्ट फिनिशिंग सहित तुम्हाला सुद्धा ही बाही स्टिच करणं खूप इझी जाईल. आणि खरं तर खूप छान असं गुलाबाचं फूल इथे रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर त्या प्लेट सेट करायला थोडासा टाइम लागत असेल, म्हणजे लागेल थोडासा, पण एकदा लक्षात आलं की दुसऱ्या साईडची बाही एकदम झटपट रेडी होईल. ठीक आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला खालच्या साईडला एक लेस लावायची आहे. तर बघा, मग मी ही हँगिंगची लेस घेतलेली आहे. तर ही वरच्या साईडने किंवा आतल्या साईडने लावू शकतो, तर आपण इथे आतल्या साईडने लावणार आहोत, जेणेकरून अजून सुंदर असं लुक येईल. आणि फायनली आपण इथे छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित सिंगल फूट यूज करून इथे बाहीला साईडने ही जी काही हँगिंगची छान असं पायपिंगवाली लेस आहे
तर ती लावून घेतलेली आहे आणि खरं तर ह्या लेसमुळे आपल्या बाहीला अजून सुंदर असं लुक आलेला आहे. तर बघा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली रोज म्हणजेच गुलाबाच्या फुलासारखी आपण ही बाही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. आणि खरं तर कलर सुद्धा रेड घेतलेला आहे, त्यामुळे मग ही बाही डिझाईन अजून छान दिसते. सो अशी छान रोजवाली म्हणजेच गुलाबाच्या फुलासारखी दिसणारी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान लेयर्स व्यवस्थित सेट झालेले आहे आणि ह्या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो पार्टी वेअर साडी असली तर अजूनच छान दिसेल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी छोट्या बाहीवर करता येईल अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सावकाश संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज स्टिच करता यावी. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. आणि अशी छानशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली रोज टाईप ही जी काही बाही डिझाईन आहे ही नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक, तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आय होप सो तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसेल. अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.